जरज निज मन मुकुरु सुधारी बरनौ रघुवर विमल जसु जोदायकु फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता काय भक्ती जात्या वाटा माझा दावव्या सुभटा ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेम स्वरूपिणीं नामदेव च दयामूर्तिं नाथ वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्ति देहु क्षेत्र निवासिनां तुकाराम महाराज भक्तराज चतुष्टकम् जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर महायोग पीठे तटे भीमराध्यं वरं पुंडलीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाकरु प्रथम नमः प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयंचे किल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवन दुसरी चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता विठ्ठल विठ्ठल निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याची महामूर्ती वैराग्याचा ज्वलंत प्रतीक असणारे सदेह वैकुंठाला जाणारे पाचवे वेदाचे निर्माते विश्ववंद जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आज मी सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की आपल्या वरफळ नगरीमध्ये
भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह। आणि या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये मला आज 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा ही माझ्या वाटेला आली, ही मी माझे परमभाग्य समजते। आणि पहिला नमस्कार करते माझ्या भगवान परमात्म्याला की त्याने सुंदर अशी सृष्टी निर्माण केली। दुसरा नमस्कार करते माझ्या आईवडिलांना की त्याने अनमोल असा जन्म दिला। तिसरा नमस्कार करते माझ्या गुरुवर्यांना की त्यांनी अनमोल अशी विद्या दिली। आणि चौथा नमस्कार करते तुम्हा सर्वांना की तुम्ही मला कीर्तन करण्याची संधी दिली। सज्जनांनो, अभंग फार गोड आणि फार सुंदर आहे। अभंग ज्या महापुरुषांचा निवडलेला आहे ते महापुरुष म्हणजे श्री संत जगद्गुरु तुकोबाराय। वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा आहे आणि 5वे वेदाचे जनक आहेत। आता तुकोबारायांबद्दल सांगायचं झालं तर तुकोबाराय एवढे महान आणि एवढे मोठे आहेत की तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले, आरती तुकारामा। वैराग्याचा दिवा अंतकरणामध्ये ठेवत भक्तीच्या पदावर चालणारी माझे जगद्गुरु तुकोबाराय त्या तुकोबारायच्या भक्तीच्या प्रांगणामध्ये चालत राहिलेले होतं। महाराजांना कधी प्राप्त झाले महाराजांना कळलेच नाही। एके ठिकाणी महाराज स्वतः सांगतात की भगवंताची भक्ती एवढी गोड आहे, एवढी गोड आहे की ती भक्ती करत असताना आम्हाला असा आनंद मिळाला की आनंदाचा कंद भगवान परमात्म्याला तो आनंद आम्हाला प्राप्त करून दिला आणि कधी आम्हाला देवत्व प्राप्त झाले हे कळलेच नाही। एके ठिकाणी महाराज स्वतः सांगतात, देव पहावयासी गेलो देव होण्या ठेलो, अशी अवस्था झाली। देव माझा माझा म्हणता म्हणता तुकोबारायच देव झाले। आपल्याला पण देव पण प्राप्त होईल, पण कधीतरी झोपेतून उठल्याच्या नंतर म्हणावं लागेल की देव माझा आणि मी देवाचा। तुकोबारा नित्यानं म्हणतो ते विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा। तुकोबारा नित्यानं विठ्ठल विठ्ठल म्हणत होते। या विठ्ठलाच्या चिंतनानं तुकोबारांना विठ्ठल स्वरूपच प्राप्त झालं। विठ्ठल विठ्ठल एवढी माझ्या तुकोबारायांची भक्ती होती। मग भक्ती म्हणजे काय तर भक्ती म्हणजे भगवंताविषयी असलेलं अखंड प्रेम म्हणजे भक्ती आहे। तर ते प्रेम कसं असलं पाहिजे, कारण प्रेमामध्ये सुद्धा 2 भाग पडतात, सकाम प्रेम आणि दुसरं निष्काम प्रेम। सकाम प्रेमामध्ये कुठली तरी अपेक्षा पाहायला मिळते आणि निष्काम प्रेमामध्ये कुठलीही अपेक्षा इच्छा पाहायला मिळत नाही। मग आपण जे प्रेम करतो ते कोणतं प्रेम आहे, सकाम प्रेम आहे। कारण आपल्या प्रेमामध्ये कुठली तरी भगवंताकडून परतीची अपेक्षा असते आणि संत जे प्रेम करतात ते निष्काम प्रेम आहे, कारण त्यांच्या प्रेमामध्ये कुठलीही भगवंताकडून परतीची अपेक्षा नसते। नारद महर्षी म्हणतात, प्रेम जे निष्काम भावनेने केलं जातं तेच खरं प्रेम आहे आणि असं प्रेम भगवंतावर करणं म्हणजेच खऱ्या अर्थाने भगवंताची भक्ती आहे। मग भक्ती म्हणजे काय तर भगवंताविषयी असलेलं निष्काम प्रेम म्हणजे भक्ती आहे। विठ्ठल विठ्ठल मग भक्ती कशी करावी या जीवनामध्ये आल्याच्या नंतर आपण भगवंताचं नाव घेतो, नवल नाही त्याने आपलं नाव घेतलं पाहिजे। आपण त्याच्या मंदिरामध्ये जातो, नवल नाही त्याने आपल्या घरी यावं आणि आपलं घर मंदिर व्हावं। आणि आपण त्याचं भजन करतो, नवल नाही त्याने आपलं भजन केलं पाहिजे। तुम्ही म्हणता ताई असं कुठं असतं का की त्याने आपलं भजन करावं, का करणार नाही? त्याने राधेचं भजन नाही का केलं, द्रौपदी मातेचं भजन नाही का केलं? केलं, पण आपल्या भक्ताचं भजन केलंय त्याने। वृंदावनामध्ये अशी एक महिला भक्त आहे की देवाच्या अगोदर तिचं नाव लागले आणि लग्न न करता ती देवाची पटराणी झाली। 2 अक्षरी तिचं नाव आहे, बरसाना तिचं गाव आहे। तिच्या नावाला वेलांटी आणि उकार नाही, तिच्या नावाला 2 काने आहेत, पहिल्या अक्षराला काना, दुसऱ्या अक्षराला कान्हा आणि त्या 2 कान्यामध्ये कान्हा लपलेला आहे। सांगा बरं तिचं नाव राधा। लग्न न करता देवाची पटराणी झाली। बिना परिणय के हो प्रेम की पुजारंग,
कान्हा की पटरानी हो गई. लग्न न करता ती देवाची पटराणी झाली. देवाच्या अगोदर तिचं नाव लावले. एवढी तिने तिच्या नावात ताकद करून घेतली. म्हणून जीवनामध्ये आल्याच्या नंतर अशी भक्ती करा की आपण त्याचं नाव घेतो, नवल नाही त्याने आपलं नाव घेतलं पाहिजे. मग भक्ती म्हणजे काय तर भगवंताविषयी असलेलं निष्काम प्रेम म्हणजे भक्ती आहे. तर ती भक्ती कशी केली पाहिजे हे कळण्यासाठी सुद्धा आपल्याला संत चरित्राची आवश्यकता आहे. कारण संताचे चरित्र आपल्याला भक्ती कशी करावी हे शिकवतं, भक्तीमधला भाव शिकवतं, भक्तीमधलं समर्पण शिकवतं, भक्ती शक्ती दाखवतं. म्हणूनच या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक साधू संत होऊन गेले. मग आपली भारतभूमी का पवित्र आहे की आपल्या भारतभूमीमध्ये संत जन्माला आले. पवित्र ते कुळा पावन तो देश, पवित्र ते कुळा पावन तो देश, पवित्र ते कुळा पावन तो देश, पवित्र ते कुळा पावन तो देश. जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती, कर्म धर्म त्याचा झाला नारायण, कर्म धर्म त्याचा झाला नारायण. जेथे हरीचे पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. मग आपली भारतभूमी का पवित्र आहे तर आपल्या भारतभूमीमध्ये संत जन्माला आले. संताच्या विचारानं, संताच्या पदस्पर्शाने, संताच्या साधनेने ही भारतभूमी फार पवित्र झाली आहे. म्हणूनच या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक साधू संत होऊन गेले. संत तुकोबराय, संत चोखोबराय, संत जनाबाई, मुक्ताबाई, मीराबाई आदी करून संतांनी आम्हाला भक्तीची वेगवेगळी शिकवण करून दिली आणि वेगवेगळ्या भक्तीतला भाव आजपर्यंत आम्हाला दाखवून दिलेला आहे. आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून चालण्याची शिकवण सुद्धा आम्हाला संतांनी दिलेली आहे. म्हणून आपल्याला संत चरित्र फार आवश्यक आहे. जनाबाईचे चरित्र आपल्याला काय शिकवतं, भक्ती कशी करावी, भक्तीमध्ये समर्पण कसं करावं. शूद्र जातीमध्ये जन्म झाला पण परमार्थाचा, संप्रदायाचा जिला वारसा लाभला. ती निघाली वडिलांसोबत भजन गात गात. पंढरपूर गाठलं एका मुलीनं. वय लहान आहे पण कुतूहल आहे. बाबा आपण कोठे चाललो. बाळ आपण पंढरपूरला चाललो. बाबा आपण तिथे का जायचं. बाळा ते सगळ्या वारकऱ्यांचं माहेर घर आहे. माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी. बाळा ते सगळ्या वारकऱ्यांचं माहेर घर आहे म्हणून आपल्याला तेथे जायचे. बाबा आपण तिथे कोणाला भेटणार आहोत. बाळा जो जगाचा बाप आहे त्याला आपण भेटणार आहोत. बाबा तो जगाचा बाप कसा आहे. त्याने कमरेवर हात दिलेले आहेत, समचरण आहे आणि समदृष्टी आहे. बाबा या देवाकडे पाहिल्याच्या नंतर वेगळंच असं काहीतरी वाटतंय. हा देव आला कुठून. कानडा विठ्ठलू कर्नाटक हो, तेने मजला वेला वेद हो. अगणित लावण्य तेज पुंजाळले, नवर्ण भेटे किती शोभा. कानडा विठ्ठलू कर्नाटक हो, कानडा विठ्ठलू कर्नाटक वेला वेद हो, कानडा विठ्ठलू कर्नाटक हो. त्याने मला लावी लावे तू, त्याने मला लावी लावे तू. पाहता पाहता पांडुरंगाजवळ गेले. जसं वडिलांनी दर्शन घेतलं तसं त्या मुलीने दर्शन घेतलं. वडील म्हणतात बाळा उठ आपल्याला गावाकडे जायचंय. ती म्हणते बाबा तुम्ही जा, आता मी या जगाच्या बापाला सोडून गावाकडे येणार नाही. तुम्ही जा आणि जेव्हा माझी आठवण येईल तेव्हा तुम्ही मला भेटायला या. अशी ही छोटीशी संत, तिचं नाव संत जनाबाई.
नामयाची जणी विश्रांती पावली, हृदय राहिली विठ्ठल मूर्ती. खरी जर भक्तीची साधना असेल तर देव सुद्धा अंकित होतो. अधिकार आपल्याला नामदेवराज चरित्र शिकवतो. दामू शेट्टी रोज भगवंताकडे दूध घेऊन जायचे, पण एक दिवस त्यांना नाही जाता आलं म्हणून त्यांनी नामदेवाला पाठवलं. आता नामदेवाला वाटलं रोज माझ्या वडिलांच्या हाताने देव दूध पितो, आज माझ्याही हाताने देवाने दूध पिलंच पाहिजे, म्हणून नामदेवराज तिथून उठलेच नाही. आणि भगवंताने सुद्धा नामदेवराच्या हाताने दूध प्यावा हा एक श्रेष्ठ भक्तीचा अधिकार आपल्याला नामदेवराज चरित्र शिकवतो. हा नाम्याची खीर चाखतो, चोखोबाची गुरे राखतो, पुरंदराचा हा परमात्मा, वाली दामाजीचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, चोखोबाची गुरे राखतो, पुरंदराचा हा परमात्मा, वाली दामाजीचा कानडा राजा पंढरीचा. अरे तेलाच्या कढई जरी मला फेकून दिलं तरी माझा भगवान परमात्मा मला वाचवणार हा दृढ विश्वास आपल्याला भक्त प्रल्हादा चरित्र शिकवतो. कारण प्रल्हादाला माहित होतं मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. जल थल अग्न आकाश पवन पर केवल उसकी सत्ता, प्रभु इच्छा के बिना यहाँ पर हिल न सकी कपत्ता. उसी का सोचा यहाँ पे हो तो, उसी का सोचा यहाँ पे हो तो उसकी शक्ति महान. मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, मारने वाला है भगवान, तारने वाला है भगवान. जल थल अग्न आकाश पवन पर केवल उसकी सत्ता, प्रभु इच्छा के बिना यहाँ पर हिल न सके कपत्ता. उसी का सोचा यहाँ पे हो तो उसकी शक्ति महान. मारने वाला है भगवान, तारने वाला है भगवान, मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, मारने वाला है भगवान, बचाने वाला है. मग भजन तर सगळेच करतात, परंतु भजन केल्यानंतर टाळी वाजवल्यानंतर तुटलेले हात देखील परत येऊ शकतात हे आम्हाला गोरोबा काकांचे चरित्र शिकवतो. भजने गायने गोरवा रंगले, एक रूप झाले विठोबा पायी. अरे पाय असताना तर पंढरपूरला सगळेच पायी जातात, परंतु पाय नसताना देखील पंढरपूरला जाणाऱ्या कुरुमदासाचे चरित्र आपल्याला भक्तीविषयी असलेली निष्ठा शिकवतं. मला सांगायचं काय, भक्ती कशी करावी हे कळण्यासाठी सुद्धा आपल्याला संत चरित्राची आवश्यकता आहे. मग भक्ती म्हणजे काय, तर मग भक्ती म्हणजे प्रेम, भक्ती म्हणजे समर्पण, भक्ती म्हणजे एकनिष्ठता, भक्ती म्हणजे निरपेक्षता, भक्ती म्हणजे निष्कामता. निरपेक्ष आणि निष्काम भावनेने जी भक्ती केली जाते ती माझ्या भगवंतापर्यंत पोहोचते आणि ती माझ्या भगवंताला मान्य होते. सकाम प्रेमाने जी भक्ती केली जाते ती माझ्या भगवंतापर्यंत पोहोचते नाही, माझ्या भगवंताला ती मान्यही होत नाही. मग आपली भक्ती भगवंताला मान्य न होण्याचं कारण हेच आहे की आपल्या भक्तीमध्ये काय आहे, काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, अहंकार आहे, अपेक्षा आहे, म्हणून आपली भक्ती भगवंतापर्यंत पोहोचत नाही. भक्त तेचे जाना जे नाही उदास, भक्त तेचे जाना जे नाही उदास, भक्त तेचे जाना जे नाही उदास, भक्त तेचे जाना
देही उदास गेले आशा पास निवारोनी. मग आपली भक्ती भगवंताला मान्य न होण्याचं कारण हेच आहे की आपल्या भक्तीमध्ये काय आहे? काम, क्रोध, लोभ, अहंकार आहे. आपल्या भक्तीमध्ये अहंकार आहे. पहा, एक आजोबा घरामध्ये देवपूजा करत होते आणि देवपूजा करत असताना दारात 2 याचक आले आणि याचक आल्याच्या नंतर ते म्हणत होते, भिक्षाम देही. आता असं म्हटल्याच्या नंतर या आजोबांनी ऐकलं, पण ऐकून न ऐकल्यासारखं केलं. आता पहिल्या वेळेस जाऊ द्या, दुसऱ्या वेळेस पुन्हा म्हणायला लागले ते, भिक्षाम देही. आता यानं पुन्हा ऐकलं, पण यानं पुन्हा ऐकून न ऐकल्यासारखं केलं. तिसरी वेळ झाली, भिक्षाम देही. आता मला सांगा, खरा देव त्या देव्हाऱ्यातल्या देवामध्ये आहे का त्या याचकामध्ये आहे? हो, कुणामध्ये आहे? त्या याचकामध्ये आहे. देव देव्हाऱ्यात नाही आणि देव नाही देवालय. मग माणसाने माणसामधला देव हुडकून, माणसाने माणसाशी माणसासारखंच वागणं हीच खरी देवपूजा आहे. आणि माणसाने माणसाशी माणसासारखंच वागणं हाच खरा धर्म आहे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. विठ्ठल 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 विठ्ठल. मग जगासोबत वागायचं कसं हे आपण आपलं ठरवलं पाहिजे. जग आपल्यासोबत वागतं कसं याचा विचार न करता आपण जगासोबत कसं वागायचं याचा विचार केला पाहिजे. पहा, तुम्हाला मी एक गोष्ट सांगेन, आपल्याला कोणत्या कुळात जन्म दिलाय, कोणत्या जातीत जन्म दिलाय हे आपल्या हातात नाही, परंतु या जीवनाला कसं उपभोगायचं हे मात्र आपल्या नक्कीच हातात आहे. सुन हर घर में जन्म देना है तो भगवान के हाथ में है. सुन हर घर में जन्म देना ये तो भगवान के हाथ में है, लेकिन जीवन की सुनहरा बनना ये तो हमारे हाथ है. म्हणून चांगल्या विचारांनी जीवन जगलं पाहिजे. कुणाच्या अपेक्षापोटी बंधनात जीवन जगलं नाही पाहिजे. इथं सुधीरजी शब्द भावतात. सुधीरजी म्हणतात, तुझ पंख दिले देवाने कर विहार सामर्थ्याने. दरी डोंगर हिरवीराने, दरी डोंगर हिरवीराने. जा ओलांडुनिया सरिता सागरा सोडी सोन्याचा पिंजरा. सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. मला सांगायचं काय, खरं तर मागणं म्हणजे भक्ती नाही, तर न मागताना सुद्धा आपल्याला भगवंताने भरपूर काही दिलेलं आहे. आणि जेवढं काही दिलेलं आहे त्याच्या मोबदल्यात त्याची केलेली कृतज्ञता, मानलेले आभार म्हणजे भक्ती आहे. म्हणून आपल्याला भगवंताकडे काहीच मागायची गरज नाही. आणि भगवंत कधी कोणाला काय देईन म्हणून सांगता येत नाही. आणि आपल्या प्रारब्धात जे आहे ते आपल्याला मिळणारच आहे. म्हणून आपल्याला भगवंताकडे अन्न मान धन भरपूर काही देऊन टाकलेलं आहे. मग तुकोबराय म्हणतात, मग देवाने आपल्याला दिलं काय? दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुखा बोलाया वचन, जिने तू जोडशील नारायण, नाशिक जीव पण भव भगक्षय. मग देवाने आपल्याला काय दिलं? हात दिले, पाय दिले, नाक दिले, डोळा दिला. हे उपकार आपल्यावर देवाचे आहेत. खरं सांगायचं म्हटलं
तर आपल्यावर 3 जणांचे उपकार आहेत. पहिले म्हणजे आईवडिलांचे, दुसरे संताचे आणि तिसरे देवाचे. आता आईवडिलांचे उपकार काय आहेत? तर आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला. संताचे उपकार काय आहेत? तर संतांनी आपल्याला जगण्याचा मार्ग दाखवला. आणि देवाचे उपकार काय आहेत? तर देवाने आपल्याला इंद्रिय दिले, पण जिथली ती त्याला नटबोल्ट दिले नाही. आता मला सांगा, ह्या इंद्रियाला जर नटबोल्ट दिले असते तर आपण काय केलं असतं बरं? काय केलं असतं महिला मंडळ? आधीच आपल्याला खूप तसा नादिना, लग्नाला जायचं म्हटलं की आपण हिची बोरमाळ आणतो. मला त्यातलं काही एवढं माहीत नाही बरं का, पण सांगते तुम्हाला, आणतो की नाही? तर मला सांगा, देवाने जर या इंद्रियाला नटबोल्ट दिले असते तर तुम्ही काय केलं असतं? एखादीला जर नाक नसतं, नाक तर सगळ्यांनाच आहे, पण ते असतं ना चक्ट नक्ट असतं ना. आता तुम्ही माझ्या नाकाकडे पाहू नका, असतं ना. जर तसं असतं तुम्ही काय केलं असतं बरं? उसनं घेतलं असतं. हिचं नाक तिला आणि तिचं नाक, म्हणजे हिच्या नाकातला तोफेचा गोळा तिच्या नाकात आणि तिच्या नाकातला तोफेचा गोळा हिच्या नाकात. झाला असतं की नाही असं? हो ना. मग देवाचे उपकार आहेत आपल्यावर. देवाने इंद्रिय दिले, पण जिथली ती त्याला नटबोल्ट दिले नाही. म्हणून ज्याला या नरदेहाची किंमत कळली तो देवाला कधीच विसरू शकत नाही. ज्याला जाण आहे तो दुसऱ्याची मदत करू शकतो. हा नरदेह काहींना मिळालाय परंतु कळाला नाही, काहींना मिळालाही नाही आणि कळालाही नाही, काहींना कळाला परंतु मिळाला नाही. पशुपक्ष्यांना हा देह मिळालाही नाही आणि कळालाही नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. पशुपक्ष्यांना हा देह मिळालाही नाही आणि कळालाही नाही. स्वर्गातल्या देवांना देह कळाला परंतु मिळाला नाही. आपल्याला देह मिळाला परंतु कळाला नाही. आता मला सांगा, कळाला असता तर आपण दारू पिली असती का? मांसाहार केला असता का? नाही ना. आपल्याला मिळालाय परंतु कळाला नाही. असंच एक राजा रस्त्याने जात असताना त्याला एक उघडा मेंढपाळ दिसला आणि मेंढपाळ दिसल्याच्या नंतर त्याने प्रधानजीला सांगितलं, प्रधानजी आपल्याकडील एक शालजोडी त्या मेंढपाळाला देऊन टाका. आता प्रधानजी म्हणतात, राजेसाहेब त्या शालजोडीचा त्याला काय उपयोग होणार? तर प्रधानजी म्हणतात, सांगितलं तेवढं करा. तर असं म्हटल्याच्या नंतर प्रधानजी गेले आणि जवळची एक शालजोडी त्या मेंढपाळाला देऊन टाकली. तर मला सांगा, त्या मेंढपाळाने ती शालजोडी घेऊन काय करावं बरं? त्याने ती शालजोडी घेतली, गवताच्या कुसाळात अंथरली आणि त्याच्यावर बूट घालून उभा राहिला. तर मला सांगा, त्याला शालजोडी मिळाली परंतु कळाली का? नाही. मिळाली परंतु कळाली नाही. तसंच हा नरदेह आपल्याला मिळालाय परंतु कळाला नाही. म्हणून ज्याला या नरदेहाची किंमत कळाली तो देवाला कधीच विसरू शकत नाही. ज्याला जाण आहे तो दुसऱ्याची मदत करू शकतो. हा नरदेह एकदा मिळालाय पुन्हा मिळणार नाही, म्हणून सगळ्यांनी एकदा थोडं भजन करा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे
राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 राम श्री राम जानकी बैठे मेरे सीने में श्री राम जानकी बैठे मेरे सीने में तेरा जानकी बैठे मेरे सीने में तेरा जानकी बैठे मेरे सीने में देख लो मेरे दिल के नगीने में देख लो मेरे दिल के नगीने में श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में श्री राम जानकी बैठे हैं मेरे सीने में तेरा जानकी बैठे मेरे सीने में तेरा जानकी बैठे मेरे सीने में हरे कृष्ण 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 हरे 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 कृष्ण श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव. मला सांगायचं काय, आपल्या जीवनामध्ये भक्ती आहे, त्या भक्तीमध्ये प्रेमही आहे, परंतु त्या प्रेमाच्या पाठीमागे कुठेतरी काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, अहंकार आहे, अपेक्षा आहे. मग का बरं अपेक्षा आहे? तर त्याचं एकमेव कारण म्हणजे आपल्याला या भक्तीचं खरं स्वरूप कळले नाही. भक्तीविषयी असलेलं अज्ञान आपल्याला अपेक्षा ठेवण्यास भाग पाडतं. अज्ञानाची पूजा कामिक भावना तयाच्या ध्याना बोध कैसा. अज्ञानाचे ज्ञान विषयाभरील ध्यान ब्रह्म सनातन तया कैसे. आपण भक्ती करतो पण आपल्याला काय वाटतं, आपला प्रपंच वाढावा, आणि याच्यात जास्तीत जास्त समावेश म्हणजे महिलांचा आहे. कारण महिलांची भक्ती ही जास्त देवावर नसून देव्यांवर आहे, म्हणूनच माणसाऐवजी महिलांच्याच अंगात जास्त येतो. असंच एकदा आमच्या गावाकडे म्हणजे तिकडे एका बाईच्या अंगात आलं, आणि अंगात आल्याच्या नंतर तिचा नवरा तिच्या समोरच बसलेला होता. आता अंगात आल्याच्या नंतर ती झुलायला लागली. तिच्या नवऱ्यानं समोरचं ताट उचललं, तिला म्हणतो, असा करतो, बोला आई साहेब. आता मला सांगा, आई साहेब काय बोलणार? 4 दिवस झाला आई साहेबला आंघोळ नाही, आता आई साहेब काय बोलणार सांगा बरं. आता बरं ते जाऊ द्या. तेवढ्यात झुलता झुलता तिच्या कमराची पिशवी खाली पडली, आणि पिशवीत होते 1,500 रुपये. आता तिला तर काहीच कळलं, आता काय करू. तेवढ्या वेळात तिनं काय केलं, पिशवी हातात घेतली आणि नवऱ्यासमोर धरली, आणि नवऱ्याला काय म्हणते, हे घे. पण नवऱ्यानं पुढे ना हात करता दुसऱ्याच पुढे हात केला. ती कशी करती, म्हणजे माणसाऐवजी महिलांच्या अंगात जास्त येतं, हो की नाही? आता मला सांगा, आपल्या हातावर चट्टा आला किंवा कोड फुटलं, तुम्ही डॉक्टरांकडे जा ना, तर लगेच काय म्हणतात, आईचं आहे.
तुळजाभवानी मातेचं आहे म्हणतात की नाही, आणि लगेच देवाला नवस करतात की नाही, हो ना, लगेच नवस करतात. तुकोबाराय म्हणतात नवस केल्याने भक्ती करतो हे सिद्ध होत नाही, देवासोबत उसनवारी केली हाच त्याचा अर्थ आहे. आणि असं करणं म्हणजे खऱ्या अर्थाने यमपुरी भोगायचं आमंत्रण दिल्यासारखं आहे. आणि तुकोबाराय म्हणतात असं जर असतं 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती, म्हणजे नवस करणं हे देखील खरं नाही. आणि याच्या पुढे जाऊन सांगतो भविष्य पाहणं हे देखील खरं नाही. आणि सांगायचं म्हटलं तर भविष्य हे कुणाला कुणाचं पाहताच येत नाही, आणि पाहिलेलं भविष्य हे कधीच कुणाचं खरं ठरत नाही. असंच एक बाई माझ्याकडे आली आणि मला म्हटली ताई माझं भविष्य पहा. आता भविष्य पहा म्हटल्याच्या नंतर मी तुम्हाला काय आत्ता म्हटलं की भविष्य हे कुणाला कुणाचं पाहता येत नाही, पण ती माझ्याकडे आली आणि मला म्हटली ताई माझं भविष्य पहा. मी थोडा विचार केला आणि तिला म्हटलं ताई जा तुमची कुंडली घेऊन या. ती घरी गेली आणि असं एक बार छोटंसं कार्ड घेऊन आली. कार्ड घेऊन आल्याच्या नंतर मी ते कार्ड पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर थोडा विचार केला, आणि विचार केल्याच्या नंतर तिला म्हटलं ताई तुम्ही कालच 10 किलो गहू आणले. ती म्हटली हो. 8 किलो तांदूळ आणले. ती म्हटली हो. 2 किलो साखर आणली. ती म्हटली हो. आता मला सांगा भविष्य कुणाला कुणाचं पाहता येत नाही, मग मलाच कसं काय पाहता आलं. राशन कार्ड घेऊन आली. पहा भविष्य कुणाला कुणाचं पाहता येत नाही, पाहिलेलं भविष्य कधीच कुणाचं खरं ठरत नाही. जर असं असतं तर ज्ञानोबारायचे शब्द खोटे ठरले असते. ज्ञानोबाराय म्हणतात काल लल्हाटे जी लिहिले ते न मोडे का काही केले, काळे गोरे पण धुतले भेटून नेणे. आणि तुकोबाराय म्हणतात काळ वेळ नाही कवनाची हाती, आणि न कळे अगती भविष्याची रंगल हे चित्ता तयाचे पाडी. मला सांगायचं काय, आपण भक्ती करतो पण आपल्या भक्तीमध्ये काय आहे, काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, अहंकार आहे, अपेक्षा आहे. मग का बरं अपेक्षा आहे, तर त्याचं एकमेव कारण म्हणजे आपल्याला भक्तीचं खरं स्वरूप कळलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल मग आपल्या भक्तीमध्ये काय आहे, अपेक्षा आहे. आणि तुकोबाराय म्हणतात आशावादी माणूस हा कधीच भगवंताचे खरे स्वरूप जाणू शकत नाही. आशाबद्ध जना काय जाणे नारायणा, करी इंद्रियाची सेवा पाहिजे आवडीचा हेवा. आशावादी माणूस हा कधीच भगवंताचे खरे स्वरूप जाणू शकत नाही. आणि याच्या पुढे जर जाऊन सांगायचं झालं तर ज्याला देवाचं खरं स्वरूप देखील कळलेलं आहे त्यांच्याही जीवनामध्ये आपल्याला किरकोळ का होईना अपेक्षाही पाहायला मिळते. ध्रुवबाळ भक्त आहे पण अपेक्षित भक्त आहे. केवळ बापाच्या मांडीसाठी त्याने भगवंताची तपश्चर्या केली. उपमन्यू भक्त आहे, केवळ दुधासाठी त्याने भगवंताची तपश्चर्या केली. त्याची आई त्याला पिठात पाणी काढून दूध द्यायची, पण ज्या वेळेस तो मोठ्याच्या संगतीमध्ये गेला, आता मला सांगा मोठ्याच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर तिथे काय कमी, दुर्योधनाच्या संगतीमध्ये गेला आणि गेल्याच्या नंतर त्याला सुंदर उत्कृष्ट असे दूध प्यायला मिळाले. पण दुसऱ्या दिवशी त्याने आईकडे खऱ्या दुधाचा हट्ट धरला. पण आई म्हटली बाळा आपण लहान आहोत, गरीब आहोत, आपल्याला खरं दूध मिळणार कुठून. मग त्याच्या आईने त्याला भगवंताची तपश्चर्या करण्यास सांगितली. पहा उपमन्यू भक्त आहे, केवळ दुधासाठी त्याने भगवंताची तपश्चर्या केली. पण आपण जर इतिहासमधल्या अनेक भक्तांच्या जीवनचरित्राचा जर विचार केला ना तर त्यांच्याही जीवनामध्ये आपल्याला किरकोळ का होईना अपेक्षा ही आपल्याला पाहायला मिळते. द्रौपदी मातेच्या भक्तीमध्ये अपेक्षा आहे, अर्जुनाच्या भक्तीमध्ये अपेक्षा आहे. पण मृत्यू लोकामध्ये अशी काही गावं होऊन गेली, अशी काही नगरं होऊन गेली की त्या गावामधल्या, त्या नगरामधल्या, त्या घरामधल्या काही लोकांच्या भक्तीमध्ये आपल्याला ती मात्र सुद्धा अपेक्षा पाहायला मिळत नाही. ते गाव म्हणजे, ते नगर म्हणजे पहिलं गोकुळ आणि दुसरं अयोध्या. गोकुळातल्या गवणी भगवंतावर निष्काम प्रेम करायच्या. विसरल्या कामधंदा सासू सासऱ्याची नाही मर्यादा हो, श्याम तेरी बंसी कन्हैया तेरी बंसी पुकारे राधा नाम, लोग करे मीरा को यूं ही बदनाम, लोग करे मीरा को
करे मीरा तो युती वदना. आणि रामायणामध्ये अशी काही पात्र होऊन गेली की त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला तीळ मात्र सुद्धा अपेक्षा पाहायला मिळत नाही. ते पात्र म्हणजे कैकई नंदन भरत आणि जनक नंदनी जानकी. भरताने 14 वर्ष प्रभूची वाट पाहिली आणि 14 वर्षानंतर जेव्हा प्रभू रामचंद्र युद्धामध्ये वापस आले तर त्यांच्या फक्त चरणसेवेची अपेक्षा ठेवली, बाकी कुठल्याही ऐश्वर्याची अपेक्षा नाही. आणि सीता मातेचे अखंड जीवन प्रभू विरहात गेले, दुःखात गेले, परंतु अपेक्षा मात्र कुठल्याच सुखाची नाही. अपेक्षा मात्र पुन्हा पुन्हा प्रभू प्राप्तीची हीच तिच्या मनामध्ये होती. आणि जेव्हा 14 वर्षानंतर प्रभू रामचंद्र युद्धामध्ये वापस आले, आता या सीता मातेच्या या भक्तीचा, या सेवेचा जर आपण विचार केला ना तर आपण तिथे कोठेच मोडत नाही. कारण आपण थोडाच परमार्थ करतो, पण आपल्याला काय वाटतं, देवाने आपलं सगळं ऐकावं, देवाने आपलं सगळं ऐकावं. बरं आपलं जाऊ द्या, तुकोबरायाचा जर प्रारंभी जीवनाचा विचार केला तर तुकोबरायाचा सुद्धा जीवनामध्ये आपल्याला अपेक्षा पाहायला मिळतात. शिवबा कासार नावाचा व्यक्ती आणि त्या व्यक्तीच्या बायकोने जेव्हा तुकोबरायाच्या अंगावर उकळते पाणी टाकले तेव्हा तुकोबरायाच्या मुखातून शब्द फुटू लागले, जळो माझी काया लागला मनवा, जळो माझी काया लागला मनवा, जळो माझी जळो माझी काया लागला वनवा, धावरे केशवा माया बापा, धावरे केशवा माया बापा, जळो माझी काया लागला वनवा. तुकोबराय म्हणतात, देवा आम्हाला सुद्धा या कामाने खूप पीडा दिली, कारण त्याच्या ठिकाणी माया नाही, दया नाही, पण आम्ही इथे थांबलो नाही तर त्याचा जाप सुद्धा आम्ही पांडुरंगाला विचारला, हे पांडुरंगा हे कामक्रोधाधिक विकार आम्हाला खूप त्रास देतात, यांनी आम्हाला वेढा घातला आणि याच्यातून सुटावं, बाहेर पडावं हा मार्ग सुद्धा आम्हाला सापडलेला नाही. आणि देवा सगळ्यात जास्त दुःख आम्हाला याचं वाटतंय की जोपर्यंत आमच्या मनामध्ये हे कामक्रोधाधिक विकार आहेत तोपर्यंत आम्ही तुझं रूप साठवायचा किती जरी प्रयत्न केला तरी देखील आम्ही तुझं रूप साठवू शकत नाही. त्याचं एकमेव कारण म्हणजे हा काम. कामनेले चित्त नेली अवलोक मोख, कामनेले चित्त नेली अवलोक मोख, बहुवाट दुःख फोटो पाहे हृदय, बहुवाट दुःख फोटो पाहे हृदय, काका सासुरवासी मद केले भगवंता, काका सासुरवासी मद केले भगवंता, सासुरवासी केले भगवंता,
आपुल्या सत्ता आपुल्या सत्ता कागा सासुरवासे भगवंता कागा सासुरवासे केले भगवंता कामनेले चित्तनेली अवलोकमुख बहु वाटे दुःख फोटो पाहे हृदय बहु वाटे दुःख फोटो पाहे हृदय कागा सासुरवासी मग केले भगवंता कागा सासुरवासी मग केले भगवंता देवा सगळ्यात जास्त दुःख आम्हाला याचं वाटतंय की जोपर्यंत आमच्या मनामध्ये हे कामक्रोधाधिक विकार आहेत तोपर्यंत तुझं रूप साठवायचा किती जरी प्रयत्न केला तरी देखील आम्ही तुझं रूप साठवू शकत नाही. त्याचं एकमेव कारण म्हणजे हा काम. देवा या कामक्रोधाधिक विकारांना बाजूला काढण्याची सत्ता देखील तुम्ही आमच्याकडे दिली नाही. कागा सासुरवासी मग केले भगवंता आपोली या सत्ता स्वाधीनता ते राये कागा सासुरवासी मज केले भगवंता कागा सासुरवासी मज केले भगवंता. आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की या कामक्रोधाधिक विकारांना तुकाराम महाराजांकडे बाजूला काढण्याची सत्ता देखील नाही, मग महाराजांनी नेमका कोणता मार्ग निवडला की महाराजांच्या भक्ती साधनेला परिपूर्णता मिळाली? तर महाराजांनी एकच मार्ग निवडला. हे जे कामक्रोधाधिक विकार आहेत या कामक्रोधाधिक विकारांना भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित केलं. अभंगाचं प्रथम चरण. कामक्रोध
विठ्ठले आवडी धरिली पायासवे आता कोण पाहे मागे परतोनी गेले हरपोनी देहभाव। अभंगाच्या प्रथम चरणात महाराज सांगतात की आम्ही हे जे कामक्रोधाधिक विकार आहेत या विकारांना आम्ही भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित केलं। आणि जसं शेतामध्ये चढून उताराकडे वाहणारं पाणी आपण हे आणू शकत नाही, परंतु त्याचा मार्ग आपण जरूर बदलू शकतो। तसंच तुकोबाराय म्हणतात या कामक्रोधाधिक विकारांना आम्ही बाजूला काढू शकत नाही, परंतु त्याचा मार्ग आम्ही बदलला, त्या कामाचा मार्ग, त्या कामाचा विषय आम्ही पांडुरंग बनवला। आणि आता आमच्या लक्षात आलं भक्ती करत असताना जर मनामध्ये काम उत्पन्न झाला तर कामामुळे क्रोध निर्माण होतो आणि क्रोध निर्माण झाल्याच्या नंतर मनामध्ये उद्विग्नता वाढते। मग उद्विग्न मनाने केलेली भक्ती कधीच सुख देत नाही। वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे। म्हणून आता आमच्या लक्षात आलं आपल्याला आलेल्या दुःखासाठी किती जरी देवाची याचना केली, किती जरी देवाची आराधना केली तरी देखील आपल्या संचितातले भोगे आपल्याला भोगावेच लागणार आहेत। ठेविले आनंद ते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान। आणि त्याच्या चित्ताचं समाधान टिकवण्यासाठी त्याच्या पायाची आवड आम्ही आमच्या मनामध्ये धारण केली। आवडी धरिली पायासवे विठ्ठल विठ्ठल आणि आता आमच्या मनाला आम्ही सांगितलं हे मना आता एकच निर्धार कर, तुका म्हणे मना सांगतो विचार धरावा निर्धार दिवसेंदिवस। हे मना आता एकच कर न करी रे मना काहीच कल्पना चित्तिया चरणा विठोबाच्या। आता तुम्ही म्हणाल ताई तुम्ही तुमच्या मनाला पांडुरंगाची सेवा करायला का सांगितली? तुकाराम महाराज म्हणतात मग काही लोक म्हणाली महाराज तुम्ही तुमच्या मनाला पांडुरंगाची सेवा करायला का सांगितली, अन्य देवतांची सेवा करायला का ना सांगितली? तर तुकोबारा म्हणतात ही आमची अखंड परंपरा आहे। माझ्या वडिलांची मिरासी गा देवा माझ्या वडिलांची मिरासी गा देवा ओ माझ्या वडिलांची मिरासी गा देवा माझ्या वडिलांची मिरासी गा देवा ओ माझ्या वडिलांची मिरास देवा लागले महाराज तुम्ही तुमच्या मनाला त्या पांडुरंगाची सेवा करायला का सांगितली? तर महाराज म्हणतात त्याच्या चरणामध्ये सुख आहे सामर्थ्य आहे म्हणून त्याच्या चरणाची सेवा करायला सांगितली। चरणीच्या रजे अहिल्या तारिली रूपवंत केली खूप जादासी पृथ्वी तारली पातळासी जाता तुका म्हणे आता आम्ही किती। आणि महाराज म्हणू लागले आता आमच्या मनाला
त्याच्या चरणसेवेची एवढी लालसा लागली की आता आमचं मन हे कुठेच फिरकायला तयार नाही. आता कुठे मनावर कुठे धावे मना, आता कुठे धावे मना, आता कुठे धावे मना, आता कुठे धावे मना. तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण देखलिया, भाग गेला सीन गेला, भाग गेला सीन गेला. तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण देखलिया, भाग गेला सीन गेला, भाग गेला सीन गेला. आता कोठे धावे म्हणा, तुमचे चरण देखलिया, भाग गेला सिन गेला. अवघा झाला आनंद. आणि हा आनंद आम्हाला का प्राप्त झाला, त्याचं एकमेव कारण म्हणजे आम्ही हे जे कामक्रोधाधिक विकार आहेत हे भगवान पांडुरंग परमात्म्याचरणी समर्पित केले. कामक्रोध आम्ही वाहिले विठ्ठले, आवडी धरिली पायासवे. आणि त्याच्या पायाची आवड मनामध्ये धारण केल्याच्या नंतर काय झालं तर सगळी सृष्टी आनंदाची झाली आणि सृष्टीतला आपाभाव आता नाहीसा झाला. तुका म्हणे झाला देहाचा विसर, नाही आता पर आपदोनी. जन विजन झाले आम्हा विठ्ठल नामा प्रमाणे. विठ्ठल विठ्ठल आणि तू कवर म्हणतात देवा आता या परमार्थामध्ये आम्ही या अवस्थेवर पोचलो आहोत आणि या अवस्थेवरून पुन्हा आशावादी अवस्थेकडे जायची आमची अजिबात इच्छा नाही. अभंगाचं दुसरं चरण. आता कोण पाहे मागे परतोनी, 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 आता कोण पाहे मागे परतोनी. आवडी धरली पाया सवे, आवडी धरली पाया सवे, आता कोण पाहे मागे परतोनी, काम क्रोध पाहिले विठ्ठले, आता कोण पाहे आता कोण पाहे आता कोण पाहे मागे परतोनी, गेले हरपुनी देह भाव. अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज सांगतात की या परमार्थामध्ये आम्ही या अवस्थेवर पोचलेलो आहोत. अच्छा आशावादी अवस्थेकडे जायची आमची अजिबात इच्छा नाही. आता कोण पाहे मागे परतोनी, गेले हरपुनी देह भाव. विठ्ठल विठ्ठल जर आम्हाला या आशावादी अवस्थेकडे जर जायचं असतं तर आम्ही या रिद्धी सिद्धींना नो एंट्रीचा बोर्डच दाखवला नसता. असं अभंगाच्या रिद्धी सिद्धी सुख हानी काललाता, 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 रिद्धी सिद्धी सुख हानी काललाता. तेतया प्रकटा कोण मानी, कोण मानी,
रिद्धी सिद्धी सुखे हानिथल्या लाथा तेथे प्राकृता कोण मानी आता कोण पाहे मागे परतोनी गेले हरपुनी देह भावे. आणि अभंगाच्या शेवटच्या चरणात महाराज सांगतात तुका म्हणे आम्ही विठोबाचे दास तुका म्हणे आम्ही विठोबाचे दास विठोबाचे दास तुका म्हणे आम्ही विठोबाचे दास करुणी टेला ग्रास ब्रह्मांडाचा करुणी टेला ग्रास ब्रह्मांडाचा कोण पाहे मागे
तुका म्हणे आम्ही विठोबाचे दास करुणी ठेलो ग्रास ब्रह्मांडाचा. अभंगाच्या शेवटच्या चरणात महाराज सांगतात हे जे कामक्रोधाधिक विकार आहेत, हे कामक्रोधाधिक विकार पांडुरंगाच्या चरणावर समर्पित केल्याच्या नंतर काय झालं तर आम्ही त्याचे दास झालो आणि आता आमच्या मुठीत हे सगळं ब्रह्मांड साठवण्याची ताकद आमच्या मुठीमध्ये आज तयार झाली. तुका म्हणे आम्ही विठोबाचे दास करुणी ठेलो ग्रास ब्रह्मांडाचा. विठ्ठल विठ्ठल कामक्रोध आम्ही वाहिले विठ्ठले आवडी धरिली पायासवे. आता कोण पाहे मागे परतोनी गेले हरपोनी देह भाव. रिद्धी सिद्धी सुखे हानी थल्या लाथा तेथे या प्राकृता कोण मानी. आता कोण पाहे मागे परतोनी गेले हरपुनी देह भावे. तुका म्हणे आम्ही विठोबाचे दास तुका म्हणे आम्ही विठोबाचे दास करुणी ठेलो ग्रास ब्रह्मांडाचा. आता कोण पाहे मागे परतोनी गेले हरपुनी देह भावे. झालेली कीर्तन रूपी सेवा भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करून, आई वडिलांच्या चरणी समर्पित करून, गुरुवर्यांच्या चरणी समर्पित करून आणि ज्या संस्थेत मी शिकत आहे मृदंग साधना गुरुकुल वरफळ त्या संस्थेच्या चरणी समर्पित करून तुमच्या सगळ्यांच्या चरणी समर्पित करून सेवेला इथेच पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर तुकाराम तुकाराम